सावलीने डायव्होर्स मागितलाय. सारंग, जिथे माझा नवराच माझ्या अंगावर हात उचलतो त्या घरात मला राहण्यात इंटरेस्ट नाही. सारंग दादा, अरे असं काय घडलंय? सावलीहून असं वागेल? शक्यच नाही. तू नको विश्वास ठेवू सगळ्यांवर. नाहीच आहे माझा विश्वास. पण या पेपरचं काय करायचं? तिचं नाव आहे यात, सही आहे तिची. स्वतः येऊन पेपर्स देऊन गेली. सारंग दादा, तुझी परीक्षा घेत असेल ती आणि वागली असेल रागाच्या भरात. परीक्षा घ्यायला काही हरकत नाही, पण माझ्याशी बोलायला तरी हवं. किती फोन केले मी तिला, लागतच नाही तिचा फोन. तू एक काम कर, त्या पेपरवर सही करायची नाही. जोपर्यंत सावलीहून येऊन सांगत नाही ना की मला डिवोर्स हवाय, हे पेपर मी दिलेत, तोपर्यंत आपण ना खोटंच म्हणायचं. नाही, माझंही हेच ठरलंय. जोपर्यंत इथे येऊन ती माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत या पेपर्सला हात पण नाही लावणार नाही. सावलीचा मेसेज आहे. सारंग, त्या पेपर्सवर तातडीने सही करा आणि ते राजदादांकडे सोपवा. ते माझ्यापर्यंत पोहोचवतील. मला आता तुम्ही कधीही फोन करायचा किंवा भेटायचा प्रयत्न करू नका. तर आपल्यात कोणतंही नातं उरलेलं नाही. मी तुम्हाला या लग्नाच्या बेडीतून मुक्त करते, तुम्ही पण मला मुक्त करा. आपण दोघं आता कधीच एकत्र येऊ शकत नाही. काय चाललंय? दादाकडे पेपर दे, मी तुला भेटणार नाही. सारंग दादा, तू एक काम कर, प्लीज फोन कर. फोन कर आता जाता. नको बबलू, कदाचित खरंच तिला बोलायचं नसेल माझ्याशी. तुझा इगो बाजूला ठेव आणि परत कर फोन. हो, फोन लागत नाही तिचा. ती हे मेसेज खेळतीये आणि असलं हे मेसेजमध्ये बोलणं वगैरे मला नाही खेळायचं. मला काहीही न बोलता असं संपवायचं नाहीये. एकदा भेटून समोरासमोर बोलू, मग तुला हवं असेल तर मी सही करेन. मला तुमचं तोंडही बघायचं नाही. सही करा आणि विषय संपवा. तिला जरी नातं नको असेल तर आपण फोर्स नको करायला बबलू.